तर मंडळी, नाश्त्याची चिंता तर सर्वांनाच पडली. चला तर बनवूया मऊ लुसलुशीत इडली. त्यासाठी मी 1.5 वाटी तांदूळ घेतला, अर्धी वाटी उडीद डाळ घेतली, चमचाभर मेथी दाणे घेतले, स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून 4 तास भिजवून घेतले. या भिजलेल्या डाळ तांदळात टाकले 1 वाटीभर पोहे, हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं. तयार झालेल्या बॅटरवर झाकण लावून 10-12 तास आंबवून घेतलं. हे मिश्रण छान फर्मेट झालं की त्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेतलं. इडली पात्राला तेल लावून तयार बॅटर इडली पात्रात घालून घेतलं. स्टीम केलेल्या भांड्यात इडली पात्र ठेवून द्यायचं आणि इडल्या वाफून घ्यायच्या. इडल्या शिजल्या की छान फुलतात. इडली पात्र काढून थंड करून घेतले आणि आपल्या इडल्या काढून घ्यायच्या. तयार झाल्या आपल्या मऊ लुसलुशीत इडल्या. बरं का मंडळी, माझ्याकडे ना चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं नव्हतं, तर मी काय केलं, सुकं खोबरं तासभर गरम पाण्यात भिजवून घेतलं. आणखी त्यामध्ये लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, जिरं, कढीपत्ता, मीठ आणि 5-6 पालकची पाने घेतली. पाणी टाकलं आणि छान पालकची हिरवी चटणी बनवून घेतली. कोथिंबीरची चटणी ही जरा काळी पडते ना, तशी ही चटणी अजिबात काळी पडत नाही आणि चवीलाही जबरदस्त होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.